सामाजिक स्थिती किती बदललेली असली तरी समाजाचं चांगलेपण अद्यापही काही लोकांवर, काही संस्थांवर टिकून आहे. काही लोक, काही संस्था दिवस रात्र मेहनत करतात, काम करतात या समाजाचं चांगलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी, आणि म्हणून आपल्याला काही चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. आज केज शहरात एक अशी यात्रा पुढे जाते, सद्भावना सायकल यात्रा, जी नांदेडहून निघालेली आहे आणि ती अहिल्यानगरला जाऊन पोहोचणार आहे. या यात्रेचा उद्देश हाच आहे, माणसं जोडणं, अर्थात माणूस जोडणं. आपल्याला माहिती सामाजिक स्थिती कितीही खराब झाली तरी शेवटी मी आत्ता म्हटलं आपल्याला काही लोक, काही संघटना दिवस रात्र समाजाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी काम करतात. यापैकीच एक ही संस्था आहे जिचं आपण माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे ही कॉलेज आणि शाळेची मुलं आहेत जी वेगवेगळ्या संस्थेत काम करत आहेत. बरेचसे मुलं आपल्याला माहिती IAS IPS बनण्याची स्वप्न पाहत असतात, तर काही मुलं अशी बी आहेत MSW सारख्या संस्थेमध्ये काम करून एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना मोठं नाव करायचं आहे. आपण म्हणतो बऱ्याच वेळा एक चांगला सामाजिक कार्यकर्ता बनण्यासाठी लोक पुढे येत नाहीत, परंतु खूप लोक आहेत, खूप विद्यार्थी आहेत जे सामाजिक संस्थेमध्ये सुद्धा काम करणं हे आपलं करिअर मानतात, करिअर. आणि म्हणून या मुलांचं खरं तर ही समाजाची खरी संपत्ती आहे, खरी सामग्री आहे. कारण आज समाज इतका लोभी झालेला आहे. समाज प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा, प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा इंजिनियर व्हावा किंवा इतर क्षेत्रात त्यानं मोठ्या पगाराची नोकरी करावी. परंतु इथं अशी मुलं आलेली आहेत आता ज्या मुलांनी एक समाज स्वास्थ्यासाठी काम करायचं ठरवलं आहे. खरं तर अंबेजोगाई मानवलोकला हे भेट देणार आहेत. मानवलोकमध्ये भेट देऊन ते पुन्हा अहिल्यानगरकडे जाणार आहेत. त्यांचा प्रवास थोडासा रस्ता पुन्हा एकदा ते अंबेजोगाईला जाणार आहेत आज मुक्कामी, आणि 2 दिवस तिथं मानवलोकच्या सानिध्यात राहून अनेक विविध संस्थांचं काम कसं चालतं हे बघणार आहेत. आणि आपल्याला मी म्हटलं मानवलोक आपल्या बीड जिल्ह्यातील अशी एक सामाजिक संस्था आहे जिनं एक सामाजिक क्षेत्रातलं मोठं काम केलेलं आहे. आपण जाणून घेऊया या सगळ्या मुलांकडून थोडक्यात की कशा प्रकारे ते आलेले. सर्वप्रथम आपण त्यांचे प्रमुख जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया यात्रेचा उद्देश काय आहे. माझ्यासोबत या यात्रेचे प्रमुख म्हणूया आपण ॲडव्होकेट आसावा साहेब आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल सर, म्हणजे तुम्ही हे सगळी मुलं आहेत सोबत आपल्या, या यात्रेचं उद्दिष्ट काय आहे? खरं तर काय आहे की आज भारत हा सगळ्यात तरुण मुलांचा देश असल्या थोडासा शांतता तर आज एकूण भारताची जर परिस्थिती आपण पाहिली, भारत हा देश अल्पसंख्यक होत चाललेला आहे. कारण या भारतातील सगळे नागरिक जाती धर्म यात विभागले गेले, देश समाजात वाढत चालला आणि आज त्यामुळे जी परिस्थिती भारतात आहे तर आपल्याला म्हणता येईल की उद्या एखादी जात धर्म ही बहुसंख्यक असू शकते, परंतु देश म्हणून जर म्हटलो तर देश म्हणून आपण अल्पसंख्यक होत चालतो. समाजातली आजची सगळी परिस्थिती पाहता खरं तर एक संघ भारत राहणं, भारतातील सर्वच धर्मांचा सन्मान होणं गरजेचं आहे. सर्व जातीच्या लोकात द्वेष भावना ज्या पसरत चालल्या ह्या थांबल्या पाहिजे. आपण भाषेच्या मुद्द्यावर विखुरले, आपण जॉग्रफिकल म्हटलं तर विखुरलं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि आजचा तरुण जो आहे तो सोशल मीडिया व्हॉट्सॲपमध्ये गुंतला, जे व्हॉट्सॲप मीडियात पाहतो त्यातून तो स्वतःचं जे काही मत बनवतो आणि बऱ्याचदा यातून या तरुणांची दिशाभूल केली जाते. सायकल यात्रेचा उद्देश इतकाच आहे की सायकलवर चालत असताना जमिनीवरील परिस्थिती या देशाची काय ही या मुलांना समजली पाहिजे. कारण ती समजली तरच या देशाचे जबाबदार नागरिक भविष्यात आपण कसे असणार आहोत याची एक यांना माहिती व्हावी, अनुभव घेता यावा. आणि खऱ्या अर्थाने हा देश स्वातंत्र्य करण्याकरता 150 वर्षाचा संघर्ष त्यांनी कुणी केला बघतात, तर त्याच्या यात्रा काय होत्या. तर म्हणून आज ही यात्रा आम्हाला तशी 4 चाकी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मोठ्या गाडीने सुद्धा करता आले, परंतु सायकलवर चालल्यानंतर तो त्रास काय असतो समाजाकरता देशाकरता काम करण्याचं. थोडक्यात आसावा साहेब म्हणतात त्याप्रमाणे त्याग काय असतो, खास करून कष्ट काय असतात हे थोडं विद्यार्थ्यालाही जाणीव व्हावं या उद्देशाने त्यांनी
ही सायकल यात्रा काढलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जॅकेटिया परिवार केज शहरात नेहमी अशा ज्या काही संस्था संघटना पुढे जात असतात त्यांचं स्वागत या ठिकाणी जॅकेटिया परिवाराचं त्यांनी स्वागत करण्यात आलेलं आहे. या सर्व यात्रेमध्ये सहभागी नागरिक आणि विद्यार्थ्यांचं आणि त्यांना छोटंसं या ठिकाणी चहा पाणी आणि नाश्तासुद्धा या ठिकाणी देण्याचा त्यांचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. केवळ यात विद्यार्थी नाही, यात वेगवेगळ्या सामाजिक संस्था चालवणारे सुद्धा लोक आहेत. जसं फारुख बेग आहे, हे 60 फारुख बेग आहेत हे. आमच्याकडे धोत्रे सर आहे, तिकडे श्रीराम पवार आपण आहे. बघू शकता हे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत. हे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत, संचालक आहेत जे की यामध्ये सहभागी झालेले जे 70च्या वयात 70 असूनही ते सायकल आहे. मागे पोलीस अधिकारी बसलेले आहेत. आनंदवनमधून राजू भाऊ आईस्क्रीम राजू भाऊ आईस्क्रीमचं आहे. ठीक आहे. राजू भाऊ संसार हरकत आनंदवन नाही. बाबा जॅकेटिया परिवारानं आईस्क्रीम आपल्या सगळ्यांना ठीक आहे. एक आपण म्हणूया की श्रम परिहार हा इथं होतोय थोडासा. तर हे सगळी मंडळी आपण बघितलं यांचं वय 60च्या वर आहेत, 70-60च्या वर आहेत सगळे. तरीही एक सायकल घेऊन जिद्द पाहिजे आणि काहीतरी करण्याची जर जिद्द असेल तर अशा गोष्टी नक्की घडतात हे आपल्याला इथे दिसतंय. जरा विद्यार्थ्यांशी बोलूया आपण. या ठिकाणी आपण बघू शकता विद्यार्थी आहेत. छोटा आहे, दाखवू आपण. 13 वर्षाचा. हे सगळे विद्यार्थी एकदा दाखवू आपण सुरुवातीपासून. हे या यात्रेत सहभागी आहेत. हा कौस्तुभ आहे, हा छोटा कौस्तुभ आपल्या सोबत आहे. मुद्दाम आम्ही हा व्हिडिओ केजवाशांसाठी आणि आमच्या सर्व BBC केज लाईव्हसाठी बनवतोय का की असे विचार अशा गोष्टी आपल्यापर्यंत गेल्या पाहिजेत. कौस्तुभ काय सांगशील तू, किती वय आहे तुझं? माझं 14 वर्ष. 14वं वर्ष चालू आहे फक्त. आणि 14 वर्षामध्ये तुला कसं काय वाटलं की याच्यात सहभागी व्हावं? सद्भावना आहे सर. कोणत्या वर्गाला आहे तू सध्या? मी आता 8वीत. बरं. कधी असं वाटलं नाही तुला अभ्यास बुडतोय वगैरे म्हणून? नाही, दोन्ही करून कव्हर करून. याच्या अगोदर सद्भावना यात्रा केलीस तू? हो. किती वर्ष होता त्यावेळेस वय? तेव्हा 13 वर्षाचा. 11 वर्षाचा होता. नाही, हे लहानपणीच अशा युवकामध्ये जर असे बीज रुजले ज्यामध्ये समाजाचं भान ठेवण्याचं कुठली केली कसं? भारत बांगलादेश. वा, सद्भावना यात्रा. किती किलोमीटर केली होती? 3000 किलोमीटर सायकलवर. सायकलवर वा. आपण विचार करू शकतो की ही मुलं अशा प्रकारे यांच्या हातातले फलक जरा आपण बघू शकतो. प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्षक आहे, प्लास्टिक काढा आणि पृथ्वी के रक्षक व्हा. दूसरों के बहन के बारे में उतना ही बोलो जितना खुद की बहन के बारे में सुन सको. सामाजिक स्थितीमध्ये असे खूप विचार खरं तर प्रेरणा देणारे विचार करायला लावणारे. जाती धर्म विसरूया, माणूस जोडूया. संस्कार संस्कृती विसरू नको, कोणतेही व्यसन करू नको. व्यसनाधीनता आजकाल खूप चिंतेचा विषय बनली आहे. तोही मेसेज हे मुलं देत आहेत. नशा करे जीवनाची दुर्दशा. बघू शकता तुम्ही. अगर अपनी बहन के लिए शेर हो तो दूसरों की बहन के लिए सुअर मत बनो. असे म्हणजे आजकाल आपल्याला माहिती मुली सुरक्षित नाही आहेत, केवळ त्याचं कारण की कुणीतरी मुलगाच आहे हे संदेश आहे. घरातले एकच धर्म अर्थात साने गुरुजींना या ठिकाणी पुन्हा एकदा स्मरण करून त्यांचे विचार पेरण्याचा प्रयत्न इथं होतो. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आधार आहे भारताचा. निश्चित महाराष्ट्रानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं महाराष्ट्रानं भारतामध्ये आपलं एक वेगळं स्थान मिळवलेलं आहे. अशी मुलं आणि केवळ मुलं नाही आहेत तर या कन्या सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. त्यांच्या हातात ते बॅनर्स दिसत आहेत. आपण हरकत नाही, आपण बघूया. तुम्ही आईस्क्रीम आहे तुमच्या हातात घालू नका, तुम्हाला दिलेलेच आहेत ते, काय हरकत नाही. प्रत्येकाला आजचे शिक्षण कोणीही हक्क वंचित नसावे. अशा प्रकारचे छान छान जाती धर्म नसावे भेद, तिरंगा संविधान आपले वेद, मुलगा मुलगी एक समान अर्थात लिंगभेद सुद्धा नसावा हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. हक्क मिळावे प्रत्येकाला, विकास व्हावा सर्वांचा, हिंसा द्वेष टाळून मार्ग शोधूया प्रेमाचा. कितीही मानवी जीवनाला पूरक असे संदेश घेऊन ही मुलं पुढे चाललेली आहेत. जातीभेद धर्मभेद पंथभेद दूर, लाख लाख कंठातून हाच एक सूर. अशा प्रकारचे हे मुलं बघू आपण शकतो. या सगळ्या कन्या सहभागी झालेले आहेत. आपल्यापैकी कोण सांगताय मला 1 मिनिटामध्ये? मॅडम काय सांग, काय नाव आहे? नमस्ते सर, मी नंदा पांडुळे, राजमुद्रा अकॅडमी संचालिका आणि महिला शिक्षण संस्था. आमच्याकडे स्नेहालयच्या पण मुली स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेतात. तसेच मराठवाड्यातून विदर्भातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून मुली शिक्षणासाठी आलेल्या असतात. स्पर्धा परीक्षेचं शिक्षण डिफेन्स, नॉन डिफेन्स असे
छान, खूप आपलं स्वागत आहे. केज वाशांच्या वतीने आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आणि काय सांगाल, आपलं नाव काय म्हणलात पूर्ण? माझं नाव आदिनाथ गोरखनाथ टाकते. माझे गोदमाळ प्रतिष्ठान ट्रस्ट नावाची NGO आहे आणि आम्ही स्नेहालयाशी कनेक्टेड आहोत. स्नेहालयाशी अर्थात स्नेहालयाला बहुतेक स्पॉन्सर रोटरी क्लब ऑफ केज आणि लॉयन्स क्लब यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनानं त्यांना यासाठी प्रेरित केलेलं हे नक्कीच आहे. आणि म्हणून आपण बघतोय आज काय सांगाल, म्हणजे बाकी कसं काम आता तुम्ही पुढं चाललात राहिल्यानगरला, म्हणजे काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आम्ही आता ज्या ज्या ठिकाणून जातो त्या ठिकाणी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि चांगले चांगले लोक आमच्याबरोबर जोडले जात आहे. आणि खरंच आज देशाला यूथला सद्भावनेची गरज आहे, कारण आज आपण ज्वलंत कार्यामध्ये आहोत आणि खूप समाजामध्ये तेढ निर्माण झालेले आहे. तेढ कमी करण्यासाठी स्नेहालयाने ही जी सद्भावना यात्रा काढलेली ही खूप अप्रतिम आहे. आणि याला खूप सारे लोक खूप सारे शहरातून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. नक्कीच स्नेहालयाचे या ठिकाणी आपण विशेष खरं तर धन्यवाद देऊया स्नेहालयाला. या ठोंबरे तिचं म्हणणं आहे की मुलींसाठी एक खरंच उत्तम संधी आहे. या ठिकाणी आपण बघतो जोश आहे, उत्साह आहे, जसं तरुणाला लाजवेल असा या सगळ्या नागरिकांचा जोश आहे. यांचं आपण केजवाशांच्या वतीनं आम्ही स्वागत करत आहोत. निश्चित एक चांगला संदेश घेऊन ही संस्था काम करते. थोडं माझ्या मागं बघितलं तर या आहेत त्यांच्या सायकली, ज्या सायकलीला सुद्धा प्रत्येकाला आपण बघू शकतो हे लावलेले आहेत. अशा प्रकारे ते आता पुढं निघालेले आहेत. काही वेळामध्ये ते अंबेजोगाईला पुन्हा एकदा रवाना होतील कदाचित. आणि तिरंगा झेंडा आपण बघू शकतोय. त्यांची एक ॲम्ब्युलन्स आहे सोबत, कमी जास्तीला आपत्कालीन व्यवस्थेसाठी जिला की तिरंगा झेंडा लावलेला आहे. अशा पद्धतीनं हे सर्व पुढे जात आहेत. नक्कीच आम्ही केजवाशांच्या वतीनं या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्राध्यापक हनुमंत भोसले यांचा सन्मान करावा. तसेच या खरं तर केसमध्ये पण मी आता आंदोलनात म्हणतो की आम्हाला टिबल पाहिजे, पण एक शांती आसावांकडून पाहिजे. त्यांनी आपल्याला घरगोल आईस्क्रीमची किट दिली. असे विशालजी जखेटिया आम्ही अनेकांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. जखेटियाची आणि त्यांचे चिरंजीव या सर या खरं तर हे चिरंजीव मुलांना सगळेजण कान देऊ नाही का, आम्ही पाहिलंय म्हणून सांगतोय. आतमध्ये दुकान रायकर सर अजून गुण मिळत राहावं. हे विजयजी जाकेटी आहेत आणि त्यांचा पुतण्यात नाही, विशालजी जाकेटी याचा चिरंजीव आहे. म्हणजे आपल्यासाठी सांगतो, आमच्या परिवारातलं हे विजयजी जाकेटी आहेत ज्यांचा आपण सन्मान करत आहात. आणि हे विशालजी जाकेटी याचे चिरंजीव आहेत. मला पटकन आता चला पटकन करा. सायकल